बघताय ऑन पॉइंट. आता मुद्द्याचं बोलूया. तुम्ही कधी के ड्रामामध्ये एक गोष्ट नीट लक्ष देऊन पाहिली आहे का? रात्रीची वेळ असते, खिडकी बाहेर पाऊस पडत असतो, टेबलावर गरमागरम जेवण मांडलेलं असतं आणि बाजूला एका पितळेच्या किंवा मातीच्या वाडग्यातून पांढरं दुधासारखं काहीतरी पिताना लोक दिसतात. पहिल्यांदा बघितलं की सहज वाटतं अरे हे दूध असेल, पण पुढच्या क्षणी जाणवतं काहीतरी वेगळं आहे. कारण ते दिसायला जरी दूध असलं तरी त्याची नशा बियर सारखी असते. हीच ती गोष्ट जी जेनझींना आवडतीये. या पांढऱ्या पेयाला म्हणतात मग्गोली, कोरियन राईस बियर. पण इथंच एक प्रश्न उभा राहतो, अचानक सगळे याच्यावर इतके फिदा का झालेत? काही महिन्यांपूर्वी ज्याचं नावही माहीत नव्हतं ते आज जेनझीच्या गळ्यातलं ताईत कसं बनलं? याचं उत्तर थोडं वेगळं आहे आणि ते थेट आपल्या स्क्रीनवरून येतं. म्हणजे के ड्रामा आणि के पॉपचा प्रभाव आज इतका मोठा झालाय की आपण फक्त स्टोरी नाही तर त्याचं खाणं पिणं लाईफस्टाईल सुद्धा नकळत कॉपी करतो. म्हणजे बघा, जेव्हा आपले आवडते कोरियन ऍक्टर्स पावसात शांत रात्रीच्या वाईबमध्ये एका छोट्या वाडग्यातून हे पांढरं पेय पिताना दिसतात, तेव्हा ते दृश्य इतकं ॲस्थेटिक वाटतं की आपल्यालाही ते एक्सपिरियन्स करायची इच्छा होती. इथूनच या ट्रेंडची खरी सुरुवात होते. पण ही क्रेज फक्त दिसण्यापुरती नाही, मग्गोलीची चव सुद्धा त्यामागचं मोठं कारण आहे. साधी बियर अनेकांना कडू वाटते, पण मग्गोली मात्र वेगळीच आहे. त्यात हलका गोडवा आहे, थोडासा आंबटपण आहे आणि एक सौम्य फिझीनेस आहे. त्यामुळं ती पिणं खूप सोपं वाटतं. त्यात भर म्हणून आता स्ट्रॉबेरी, पीच, आंबा, द्राक्ष असे वेगवेगळे फ्लेवर्स अवेलेबल आहेत, ज्यामुळं पहिल्यांदाच बियर ट्राय करणाऱ्यांनाही ती अगदी मस्तपैकी आवडू शकते असं आपण म्हणू शकतो. पण जरा थांबा बरं का, इथं एक ट्विस्ट आहे जो अनेकांना माहितीच नसतो. ही फक्त कोरियन गोष्ट नाहीये. आपल्या भारतातही विशेषतः ईशान्येकडील राज्यांमध्ये वर्षानुवर्ष तांदळापासून बनवलेलं असंच एक पारंपरिक पेय तयार केलं जातं. मग प्रश्न असा पडतो, आपल्याकडे असताना ट्रेंड मात्र कोरियनच का झाला? उत्तर खूपच साधे, प्रेझेंटेशन आणि मार्केटिंग. भारतातील राईस बियर अजूनही स्थानिक परंपरेचा भाग आहे. साध्या पद्धतीनं बनवली जाते आणि तितक्याच साध्या पद्धतीनं सर्व केली जाते. पण मग्गोलीला कूल, ट्रेंडी आणि लाईफस्टाईल ड्रिंक म्हणून सादर करण्यात आलं. त्याच्या बाटल्या आकर्षक, सर्व करण्याची सुंदर पद्धत आणि सोशल मीडियावर फोटो एकदम परफेक्ट दिसतील अशी. आजच्या काळात जी गोष्ट दिसायला छान असती तीच पटकन व्हायरल होती आणि मग्गोलीनं हे अगदी अचूक साधलंय. आणि इथंच एक इंटरेस्टिंग सायकोलॉजी सुद्धा काम करते. जेनझी मध्ये असे ट्रेंड्स इतक्या वेगानं व्हायरल का होतात माहितीये का? कारण ही पिढी फक्त गोष्टी वापरत नाही, ती एक्सपिरियन्स जगते. त्यांना फक्त ड्रिंक पिणं महत्वाचं नसतं, तर ते कसं दिसतं, कसं फील होतं आणि ते सोशल मीडियावर कसं दिसेल हे जास्त महत्वाचं असतं. यालाच ॲस्थेटिक कल्चर असं म्हणलं जातं. त्यात अजून एक गोष्ट म्हणजे फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजेच सगळेच करतात तर मी मागं का राहू? जेव्हा रील्सवर सतत एकच गोष्ट दिसती तेव्हा मेंदू तिला नॉर्मल आणि मस्ट ट्राय समजू लागतो आणि तिथंच ट्रेंड पकड घेतो. मग्गोली फक्त चवीमुळे व्हायरल नाही झालं, तर ते दिसायला कूल आहे, शेअर करायला परफेक्ट आहे आणि सर्वात महत्वाचं ते सोशल अप्रुव्हल सुद्धा देतं. आणि तुम्ही ट्रेंड फॉलो करता म्हणजे अपग्रेड म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. बस और क्या चाहिए? ही राईस बियर दिसती क्लासी, कूल, पण ह्या मागही एक खूप मोठी प्रोसेस आहे बरं का. ती प्रक्रिया ऐकायला सोपी वाटती, पण ती पेशन्सची परीक्षा असते. तांदूळ स्वच्छ धुतले जातात, भिजवले जातात आणि वाफेवर शिजवले जातात. हा भात पूर्ण थंड झाल्यावर त्यात नुरुक नावाचा एक खास घटक मिसळला जातो, जो फर्मेंटेशन सुरू करतो. हे मिश्रण 7 ते 10 दिवस ठेवलं जातं. या काळात तांदळातले जे स्टार्च असतात ते हळूहळू साखरेत आणि नंतर अल्कोहोलमध्ये बदलतात. शेवटी हे मिश्रण गाळून घेतलं की तयार होतं ते पांढरं दुधाळ हलकं फिझी पेय मग्गोली म्हणजेच राईस बियर. इथंपर्यंत सगळं खूप आकर्षक वाटतं, पण इथंच एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. लोक याला हेल्दी ड्रिंक म्हणून सादर करतात कारण हे फर्मेंटेड असल्यामुळं. त्यात प्रोबायोटिक्स असतात जे पचनासाठी चांगले मानले जातात. पण हे विसरता कामा नये की हे शेवटी एक अल्कोहोलिक पेय आहे. यात साधारण 5 ते 8% अल्कोहोल असतं आणि चव गोड असल्यामुळं कधी जास्त प्रमाणात घेतलं जातं ते कळतही नाही. म्हणूनच सोशल मीडियावर जे काही कूल किंवा हेल्दी म्हणून दिसतं ते आपल्या शरीरासाठी योग्यच असेल असं अजिबात नाही. ट्रेंड फॉलो करणं चुकीचं नाहीये,
पण तो विचार करून आणि मर्यादित करणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणूनच खरी गोष्ट इथंच सुरू होती. आजकाल आपण जे काही पाहतो ते लगेच ट्राय करावंसं वाटतं, पण कधी थांबून आपण स्वतःला विचारतो का, मी हे का करतोय? कारण ते खरोखर मला हवंय की फक्त ते ट्रेंडिंग आहे? आपण ट्रेंड चालवतोय की ट्रेंड आपल्याला चालवतोय? तुम्ही कोणता ट्रेंड फॉलो केलाय का? मला कमेंट करून सांगा आणि अशाच कंटेंटसाठी बघत राहा द ऑडिव्हन.